हॅलो हॅलो. मी जास्त काय हॅलो हॅलो करणार नाही, कारण आमचे रत्नागिरीतील ख्यातनाम गायक रेकॉर्डिस्ट आहेत. हो बुवा, हॅलो हॅलो नाही केलं, मी तेवढं करणार नाही. हो दे, सुरू होऊ दे.
हॅलो हॅलो चेक करा सगळे. हॅलो 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 आणि म्हणून आजच्या 21व्या युगामध्ये सुद्धा, विज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा आजही आपली लोककला टिकून आहे. याचं श्रेय सर्व तुम्हाला रसिक देवतेला जात आहे. यासाठी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी हा या ठिकाणी 14 विद्येचा दाता, या लोककलेचा विधाता श्री गणपती चरणी नतमस्तक होऊन आज या रत्नागिरी जिल्हा आणि तालुकाही कालिका माता नवतरुण नवरात्र उत्सव मंडळ तरवळ मायंगडेवाडी व कोल्हेनगर आयोजित नवरात्र उत्सव आणि या उत्सवानिमित्त शक्तिपुरा जंगी सामना आयोजित केला आहे. आम्ही मूळगादी कवी बाबू रंगेले घराण्याचे शीघ्र कवी वासू वाणी यांचे पट्ट शिष्य कैलासवासी शंकर पंधरे, तुकाराम सुवार यांचे पट्ट शिष्य माझे चुलते शिवराम पंधरे, माझे वडील लोकशाहीर मधुकर पंधरे असतात. यांचा मी चिरंजीव शाहीर तुषार मधुकर पंधरे, गाव माझं केळवली, तालुका लालजा, जिल्हा रत्नागिरी आणि मुंबईमध्ये गोरेगाव दिग्दर्शी या ठिकाणी वास्तव्य. निर्मित शाखा श्री गणेश कृपा नाथ मंडळ वाटत मांजरेकरवाडी या संचाला घेऊन आपलं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी या मंडळाने आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आम्ही संपूर्ण नाच मंडळ, शाहीर वर्ग आपले खरोखर आभार मानतो. आणि या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना, या गावच्या गावकऱ्यांना, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, आजी माजी सभासद आणि तमाम माझ्या महिला वर्गांना, माझ्या बहिणींना, माझ्या मातांना शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. या ठिकाणी गेली 31 वर्ष शाहीर तुषार पंधरे या लोककलेची सेवा करत आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय या तालुक्याला जातं, रत्नागिरी तालुक्याला. खास करून कळदंडी गाव, त्याला मी कदापि विसरू शकत नाही. कळदंडी गावानं या शाहीर तुषार पंधरेला उभा केला आणि आज तागे टिकून आहे. ही सर्व त्या कृपा आमच्या कळदंडी गावाची आहे, आमच्या आगरगड गावाची आहे. संपूर्ण तांबडे लावगड म्हणा, आमच्या जेवढ्या शाखा आहेत त्यांचं हे श्रेय आहे. या ठिकाणी हा जो कार्यक्रम मला लाभला, त्यांच्या माध्यमातून लाभला, ते आमचे शाहीर मित्र सुनीलजी लोगडे यांच्या मार्फत हा कार्यक्रम लाभला. शाहीर सुनील लोगडे यांना शाहिरी मानाचा मुद्रा, तसेच या पंचक्रोशी मधील आम्ही अनिल कलामंच गाजत आहे, त्यांचे सर्व अनिल कराटे आणि अविनाश कराटे यांना शाहिरी मानाचा मुद्रा. गुरुवर्य रामचंद्र कळमटे बुवा आमचे, यांचे शिष्य दीपक कुर्टे हे सुद्धा या ठिकाणी आले. शक्तिवाले शाहीर, खरोखरच ज्यांनी शाहीर तुषार पंधरेला लहानापासून घडताना पाहिले अशा या पंचक्रोशी मधील ख्यातनाम शाहीर, शक्तिवाले शाहीर गणपत मालक बुवा आज या ठिकाणी आहेत. खरोखरच आनंद झाला. आणि त्यांचे गायक मालक बुवा रवींद्र मालक या ठिकाणी आहेत. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. या गावचे सुपुत्र, या गावचे शाहीर आमचे प्रवीण कोळीये यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. गेली अनेक वर्षे त्यांच्या बरोबर आम्ही कार्यक्रम केले. ते आमचे अनिल धामणे शाहीर या ठिकाणी हजर आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. रसिको, या ठिकाणी नवीन तरुण युवा शाहीर बरेचसे आहेत.
सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा नरेंद्र मोरे आज खरोखरच शक्तिवाले दत्ताराम आयरेभावांचं नाव नक्कीच रोशन करणार. नरेंद्र मोरे यांना शाहिरी मानाचा मुद्रा. आणि या ठिकाणी माझे जे वाद्यवृंद आहे, ऑर्गन मास्टर स्वप्नील गोंडबरे, बँजो मास्टर मुंबई पुणे अगदी चेन्नई पर्यंत साथ दिली तो माझा दर्शन पाटील. तसेच ढोलकीला या पंचक्रोशीमध्ये नामवंत ढोलकीपटू नाना ढवाळी आणि पॅड वादक आमचा मित्र राजन कळमटे. आणि या ठिकाणी शाहीर तुषार पंधरेला गेली 7 वर्ष साथ दिली ढोलकीची साथ. त्यावेळी मी लेडीज बरोबर पाऱ्या करत होतो. त्यावेळेचा माझा ढोलकीपटू संदेश पारधी आज या ठिकाणी आले. खरोखरच जोरदार टाळ्या. या ठिकाणी अशा अनेक नामवंत कलाकारांनी आम्हाला घडवलंय. कारण लहान असो मोठा असो तो कलाकार आहे. या पंचक्रोशीतील दामोदर गोरिवले यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. या ठिकाणी माझ्या घराण्यातील निंबरे अनेक शाहीर आले असतील, त्यांना सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो कारण वेळ फार कमी आहे. हा आता मुद्रा करायला पाहिजे. कोणाला बोलून गेले माझ्या बायकोला. आज म्हणाले ना ही माझी बायको, मी यांचा नवरा, मी नवरा म्हणून सजून आलोय. ए बायको ऐसा क्यों बोला काय को, दुसऱ्या बारीला ये साडीने बांगड्या भरून. बोलाय हुशार आहे. खरोखरच एक गमतीचा भाग वेगळा आहे. परंतु या पंचक्रोशीमध्ये म्हणा नाही महाराष्ट्रामध्ये अखंड या लोककलेमधील नामवंत शाहीर संदीपचे मोरे बुवा यांना शाहिरी मानाचा मुद्रा. शाहिरी मानाचा मुद्रा. बुवालय भारी आहे, दिसायला असे आहे काय म्हणाले 36 नखरेवाले आहे, बरोबर की नाही. पण आम्ही 36 नखरेवाल्यांच्या नादाला जास्त लागत नाही. हा पण या बारीमध्ये तुमचा नाद मी करणार आणि नादाला मी तुम्हाला लावणार. लक्ष असू द्या. मी या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. सर्वार्थ साधिकी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा या
देवीचे घेती गोड नाव आई जगदंबा या भक्तांच्या हाकेला धाव माईंगडेवाडीचा या माझ्या तरुणगावच्या माईंगडेवाडीचा या देवीच्या चरणाशी धाव आई करीतो आणि काय करतो मागणं आई करीते मग रंगाचा राव अशी माझी माता जगदंबा आज या ठिकाणी विराजमान आहे। या ठिकाणी आलो खरोखरच पावन झालो। आपला सोहळा पाहिला अतिशय सुंदर असं या ठिकाणचं वास्तव्य आणि हा जो गरबा डान्स आपण केला खूप सुंदर। पुन्हा एकदा मंडळाला शुभेच्छा देतो। आई जगदंबा तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच या ईश्वर चरणी आई जगदंबे चरणी प्रार्थना। या ठिकाणी बुवानी जे गायलंय हे मातेवर गायलेलं आहे। बुवा आधी मायेची बाजू मांडणार आहेत, मी शिवाची म्हणजे पुरुषाची बाजू मांडणार आहे आणि म्हणून मी स्तवन ज्या जगदंबेमुळे स्वराज्य मिळालं त्या माझ्या शिवरायांचं महाराजांचं स्तवन या ठिकाणी गाणार। महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर शिवराया जर का जन्म आलेच नसते तर स्वराज्याचा पाया रचने शक्य झालेच नसते। गनिमी कामा शिकलेच नसते तर हे किल्ले सर केलेच नसते। गनिमी कामा शिकलेच नसते तर किल्ले शहर हे केलेच नसते। हिंदू धर्मासाठी जीवन त्यागलेच नसते तर या महाराष्ट्रात भगवे वादळ उठलेच नसते। खरोखरच या सात संगीतामध्ये आपली ही लोककला गाजत आहे। आमचा पंकज गाणेकर साऊंड मास्टर आज या ठिकाणी लाभलाय। शक्तिवाल्यांचे जे वाद्यवृंद आहेत खरोखरच महाराष्ट्रामध्ये नाव पंकज काताळे विशाल सुतार यांना शाहिरी मानाचा मुजरा आणि आता मुजरा कोणाला लाखामध्ये एक होता लाखामध्ये एक होता माझा शिवराया ज्याने शिकविले आम्हा लढाया मान झुकवी तो मुजरा कराया। लाखामध्ये एक होता
रंगले गुरु असुवाणी ज्ञान दिले मला मधुकराणी ज्ञान दिले मला मधुकराणी ज्ञान दिले मला मधुकराणी तुषार शाही वस्ताराणी कवी सचिन लागता चरणी कवी सचिन लागता चरणी कवी सचिन लागता चरणी शाहीर तुषार रणी गाता ओ बलबुआ शाहीर तुषार रणी गाता वैरी लागे आहा वैरी लागे पळाया ज्ञान शिकवीन आम्हाला मान झुकवी तो मुजरा ज्ञान शिकवीन आम्हाला मान झुकवी तो मुजरा ज्ञान शिकवीन आम्हाला मान झुकवी तो मुजरा बोल श्री गजानन बोल गावदेवी बोल तुरे अखंड वरदाश्वरीचा शीघ्र कवी वासुवाणी यांचा बोल तुरे छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा अंबे मातेचा या ठिकाणी या स्तवनासाठी श्री कालिका माता नवतरुण नवरात्र उत्सव मंडळ नवरात्र उत्सव मित्र मंडळ तरवळ मायंगडवाडी व कोल्हेनगर या मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप महादेव मायंगडे उर्फ नानू यांच्याकडून रोख 151 रुपये तसेच या ठिकाणी संदीप बाळासाहेब मायंगडे माजी अध्यक्ष यांनी 501 रुपयाचं पारितोषिक या स्तवनासाठी दिलेलं आहे धन्यवाद। तसेच राहुल चंद्रकांत मायंगडे 100 रुपये सुरेश गोपाळ मायंगडे 100 रुपये धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी श्री स्वामी समर्थ इले नर्वे प्रोप्रायटर सत्यम दिलीप मायंगडे वॉचमॅन यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी स्तवन झालेलं आहे
बुवा या कलगीतुऱ्या क्षेत्रामध्ये नावाजलेले आहेत, पण बुवा मला ही अपेक्षा नव्हती, कारण बुवानी गण काय गायला, चाल फार फेमस आहे. रामचंद्र घाणेकर बुवानी अतिशय उत्कृष्ट अशी चाल गायली आहे. जिकडे तिकडे चहूकडे या नावाचा गजर चाले, गणरायाच्या भक्तीच्या सुंदर. पण बुवा विषय फार चुकीचा आज या ठिकाणी राहिले. बुवाने काय म्हटलंय, काय गुण वर्णया माझ्या या अंगणात बाप्पा श्री गजानना, असं काय काय म्हटलं. आणि पुढल्या वर्षी नाचत यावे छाना छाना, हे अजून तिथंच बसले पुढल्या वर्षी, बरोबर की नाही. अहो गणपती गेले, अनंत चतुर्थी झाली, आता नवरात्र उत्सव आहे, मग त्याला अनुषंगाने गण गायला पाहिजे. बुवा तुमच्या गुरुनं शिकवलं नाही काय? हा फक्त एक बुवांमध्ये फरक आहे, लाल टोपी आली आता. सचिन कदम बुवांसारखी हे पण बुवा लाल टोपी घालायला लागले, आणि खरोखर मान्य आहे, लाल टोपी घाला नाही तर व्हाईट घाला, पण घाला. हे शाहिराचा मान आहे, शाहिरीचा पगडा, शाहिरीची टोपी असे किंवा फेटा असू दे, हा मान आहे. तो मान तुम्ही राखलाय त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद. बुवा हा पुढल्या वर्षीचा गण इथं गाऊन काय फायदा नाही. बुवा आवाज सुंदर आहे, पण विषय फार चुकीचा आहे. लक्षात सुद्धा चाल देतोय. सप्तसुरांच्या तालासुरात आळवी तो आज गणेशा, रंगणी यावे रंग भराया, वक्रतुंड गजमुंड यावे विघ्न हराया. सप्तसुरांच्या तालासुरात आळवी तो आज गणेशा, रंगणी यावे रंग भराया. अशा गणाला आळवणी करा. हा पुढल्या वर्षी अजून बुवा काय कुठल्या धोंडीत आहेत काय माहिती नाही. बुवा समजने वाले को इशारा काफी होता है. मी माझा गण गातोय बघा. बुवा लक्ष असू द्या, गणामध्ये काय वर्णन केलंय, गणाची लेखणी कशी आहे. चाल काय कोण पण केलं, पण गाणं कसं लिहावं हे शिकलं पाहिजे, आणि हे कलाकारांनी सादर केलं पाहिजे. स्थळी काष्टी पाताळी उरला भरुणी, दिन दुःखितांचा आधारू तारसी नावाडी. आळविता कीर्तीचे गुण गायनात जावे रंगोळी, कार्यारंभी प्रारंभी वंदन गणेशा, तव पदीचा शिवसुता गणनाथा, दिनांच्या दीननाथा, रंगभूमीवरती आता कीर्ती गाजू दे आता. कीर्ती तुझी साऱ्या जगी गाजली, साजली साजली संगे सरस्वती साज. आज सरस्वतीचा अवतार आहे. या गणराया संगे आज सरस्वती सुद्धा साजली आहे बघा. शिवसुता गणनाथा, दिनांच्या दीननाथा, रंगभूमीवरती आता चरणी ठेवी तो माता. कीर्ती तुझी साऱ्या
जगी गाजली साजली साजली संगी सरस्वती साजली 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 संगे सरस्वती साजली साजली संगे सरस्वती साजली 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 संगे सरस्वती साजली 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 संगे सरस्वती गणपतीचा महिमा गणपतीचा महिमा गणपतीचा महिमा पंचयत वेदे कथन शिव गौरी ब्रह्मा शिव गौरी या ठिकाणी आमचे ढोलकीपटू आणि मृदुंगमणी संदेश पारधी रत्नागिरी यांच्याकडून 200 रुपये, तसेच माझे मित्र शाहीर सुनील लोगडे बुवा यांच्याकडून 250 रुपयाचे पारितोषिक, तसेच गुरुवर्य रामचंद्र कळंबटे यांचे शिष्य दीपक कुर्टे कुर्टेवाडी 200 रुपये आणि आमचे सन्माननीय आदरणीय शक्तिवाले शाहीर वस्ताद गणपत मालक बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे। तसेच या ठिकाणी रसिक हो माझ्या कोंडिये देवळाची वाडी संगमेश्वर तालुका येथील माझे शिष्य मंडळी आज या ठिकाणी आलेले आहेत। खास करून माझा दसम ज्याने हा फेटा बांधलाय, खरोखर धन्यवाद। तसेच या युवा शाहिरांमधील नामवंत गायक शाहीर शुभम संतोष माटल नवनिर्माण मंडळ वेल्लेवाडी परचुरी हे सुद्धा या ठिकाणी आले, त्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय। प्रकाश शिंदे लाजूळ रत्नागिरी 501 रुपये आणि ज्यामध्ये कोकणातील नवीन कलाकार असो जुने कलाकार असो त्यांना उभारी देण्याचं काम करतात ते म्हणजे आमचे कापडगावचे सुपुत्र दिनेश कुलतडकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। शाहीर तुषार पंधेरे आणि मंडळी धन्यवाद मानतो, आभार मानतो। या ठिकाणी गवळण बुवाने खूप छान घेतली आणि काय काय म्हणून गेले, हा माझा श्याम ना आणि नंतर म्हणतात शियम ना, आणि हात कसा बघा शियम हातात समजने वाले को इशारा काफी होता है।
याला श्यामना दाखवायला पाहिजे. अरे चराचरामध्ये बसलेला हा माझा श्रीकृष्ण हा हिला दिसला नाही. या कुठल्या ग्रंथात लिहिलाय? कुठल्या ग्रंथात लिहिलाय का सांगा मला. नको गोविंद नको मुकुंद मग काय तुला पाहिजे. रानवनी कुंजवनी हा श्यामना पाहिजे. बघून घे श्यामना. होय राधे दिसतोय काय श्यामना? गोरा गोरा पान काना सावळा आहे पण मी आज काना गोरा आहे आणि राधा कडकी आहे. श्यामना पाहिजे काय? वेळ फार कमी आहे. मी माझ्या गवळणीकडे वळतो. लक्ष असू द्या. आणि म्हणाली ही राधाबाई काना पाठीमागे लागतो. दह्या दुधाची चोरी करतो. दही दूध मागतो. अगं काना पाठी नाही लागला तूच माझ्या पाठी लागली. मुरलीच्या नादामध्ये बेभान होऊन घरचं कामधंदा सोडून आणि राधेची सासूबाई लय कावायची हिच्यावर. राधेची सासूबाई कोण? माणसा सासू तिचं नाव. लय कावायची. आणि या तुझ्या राधेला सांग समजावून कृष्णाच्या माग माग धावते कुंजवनात. मी नाही तुझ्या पाठी तू माझ्या पाठी. हे राधे तुलाच आपलं काहीतरी बडबडायचं म्हणून म्हणतोय. मधुर मधुर मुरलीचा मधुर मधुर मुरलीचा मधुर मधुर मुरलीचा स्वर आला कुठून. आणि फटदाराची उघडून पायी हे उघडून बघ. फट 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 म्हणजे दाराची फट. फटदाराची उघडून पायी ही खेळची राधाबाई उठून. वेडावली वृत्ती देहाचे वेडावली वृत्ती देहाचे भान गेली सुटून. आणि या राधेचा क्रोध जावा कुठून. सर्व गोपींचे भरलेले पाहून दुधाचे माठ पण आवडते राधे तुझेच दही दूध. म्हणून हा कान्हा गवळी सोडणार नाही ग पाठ. उभ्या उभ्या दांडू धरून हे राधे काय बघ ऐक जरा. उभ्या उभ्या नाही पाजलंस तर दावीन दांडू माझा ताठ. अरे मारीन जोराचा फटका तुझ्या घागरीची लावीन वाट. ही वाट का अडवायचा? कारण गोकुळचं गोरसन हे गोकुळातच राहिलं पाहिजे यासाठी तुझी वाट अडवायचा राधे. म्हणून विधात्यानं त्या कशा बांधल्या. तू आज माझी राणी मी तुझा राजा. तू आज माझी राधा मी तुझा कृष्ण. हे विधात्यानं लिहिलेलं आहे. बघ ऐक कशी गवळण. विधात्यानं त्या कशा बांधिल्या. जन्मोजन्मीच्या गाठी गोकुळात मी जन्म घेतला. तुझ्या हंडीसाठी तुझ्या गांडीसाठी म्हणजे हंडीसाठी म्हणतोय हा विषय आहे. गोकुळात मी जन्म घेतला तुझ्या गहांडीसाठी. राधिके समजून घेणार राधिके उमजून घेणार.
त्याने त्या कशा बांधिल्या हो त्याने त्या कशा बांधिल्या जन्म जन्मीच्या गाठी गोकुळात मी जन्म घेतला तुझ्या गहाटीसाठी राधिके समजून घेना राधिके समजून घेना राधिके समजून घेना राधिके समजून घेना जोडीन बक्षील कर एक एक कर लावून हंडी फोडीन देवा माता यशोदा हो देवा माता यशोदा लागे आताच घेऊन काठी माता यशोदा लागते पाठी आताच घेऊन काठी गोकुळात मी जन्म घेतला तुझ्या हंडीसाठी राधिके समजून घेना घेना राधिके हो समजून घेना राधिके समजून घेना राधिके समजून घेना हो राधिके समजून घेना राधिके समजून घेना छेडी मारून चढी किती करशील राखण बाराच्या भारात चिरून घरात चोरून खाईल माखण चोरून खाईल माखण चोरून खाईल माखण हे सर्व लिहायच्या काळाच्या राधे तू 7व्या अवतारी माझी दासी होतीस 7वा अवतार म्हणजे रामाचा अवतार आणि ही दासी या दासीचं नाव त्यावेळी सगुणा होतं राम ज्यावेळी पान खात होते आणि पान थुकण्यासाठी पादत्राण नव्हते या दासीने उंजणीमध्ये पानाची थुकी घेतली रामाने म्हटलं तुला काय पाहिजे दासी या दासीने काय मागावं सगुणा दासीनं की मला तुझी अर्धांगिनी बनवून घे पण राम एक पत्नी एक वचनी असल्यामुळे 7व्या अवतारी लग्न करू शकत नव्हते पुन्हा म्हणून 8व्या अवतारी तू माझी राधा होशील आणि मी हे सगळे लीला करेन प्रेम देन तुझं चोरून खाईल काय दूध दही काय लुटन ते लुटन हे वर तुला दिला म्हणून ही कथा आहे येऊन चढी मारून तळी किती करशील राखण बाराच्या भरात शिरून घरात चोरून खाईल माखण चोरून खाईल माखण माखण चोरून खाईल माखण मागून सारे चाटून खाऊ सारे चाटून खाऊ तुझ्या दयाची वाटी वाटून सारे चाटून खाऊ तुझ्या दयाची वाटी गोकुळात मी जन्म घेतला तुझ्या गहंडीसाठी राधिके समजून घेना हे प्रिये समजून घेना जोडून नवस पावस सांगतील नवस पावस सांगतील नवस पावस कृष्णाला
द्वापारयुगी हंडी फोडली आणि म्हणून कलियुगामध्ये दही हंडी आपण फोडतो. पण नवस केला जातो कोणाला? या राधेला नाही, या कृष्णाला केला जातो. म्हणून कृष्ण श्रेष्ठ आहे राधे. आणि ही सगळी लीला या कानाची आहे. खेडो पाड्याचं वाडो वाड्याचं हंडी तुझी सांगतील, हंडी फोडून हात जोडून नवस भावास सांगतील, नवस भावास सांगतील, नवस भावास सांगतील. बडे विलास अमर होईल, हे बडे विलास अमर होईल. हीच जगाची राठी, हीच जगाची राठी. हे गोकुळात मी जन्म घेतला तुझ्या गहंडीसाठी. राधिके समजून घे ना, समजून घे ना, राधिके समजून घे ना, राधिके समजून घे ना, राधिके समजून घे ना. या ठिकाणी सुभाष अर्जुन सुमरे बुवा गवळण पेटवा. या ठिकाणी म्हटलंय काय? गवळण पेटवा. हो, गवळण पेटवून कसं चालेल? माझी गवळण प्यारी आहे. हा, बुवाने म्हटलं ना की बुवा तसे नाही. बुवा कसा आहे हे तुला माहित आहे काय? आता ही गवळण जर नरम जात असेल तर मग मला सुद्धा प्रेमाने गावं लागेल, नाहीतर मी गवळण गायली असती. हे थांब थांब गवळ्याची नार, तुझं दूध मला कधी पाजणार. हे नको तुझी वरची दाखव खालची, सवय काळी घागर. गायली असती पूर्ण, पण बुवाने प्रेमाची गायली म्हणून मी प्रेमाने गायले. कारण ही नार जशी जाईल तसा पुरुष जाणार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सुभाष अर्जुन सोमरे यांचा आभार. या ठिकाणी 110 रुपयाचं पारितोषिक. तसेच आमचे श्रेयस साऊंड तरवळ माईंगडेवाडी, श्रेयस साऊंड तरवळ माईंगडेवाडी प्रोप्रायटर मंगेश माईंगडे मंडळाचे उपाध्यक्ष यांच्याकडून या गवळणीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद, धन्यवाद. रसिको जोरदार जरा. आम्हाला कलाकारांना तुमच्या टाळ्यांचा आशीर्वाद पाहिजे, बाकी काही नको. खरोखरच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही या कलेमध्ये सुखाने नातो. पैसा किती कमवतो याला महत्व नाही, सुख कशात आहे हे मानणं, त्याला समाधान मानणं ज्याला कळलं तोच सुखी प्राणी. तुम्ही पैसे 1000 कमवा, लाख कमवा, हो, पण सुख कशात आहे? खरोखरच या तरवळ गावाच्या संपूर्ण महिला भगिनी आणि माझ्या बंधू भगिनींना, बंधू भावांना सगळ्यांना लाख लाख आभार मानतो. या आनंदाचा हा माझा सोहळा अतिशय सुंदर असं या शक्तिधुरेच्या नाचामध्ये होत आहे. यालाच आनंद म्हणतात, यालाच कृष्ण म्हणतात. कृष्ण म्हणजे आनंद. आता हिला आनंद कशामध्ये आहे ते दुसऱ्या बारीत कळेल, मग मी हिला आनंद देईन. या ठिकाणी शक्तिधुरा नियमानुसार कलगीधुरा उन्नती मंडळ मुंबईचे आम्ही दोन्ही सभासद आहोत. बुवानी प्रश्न विचारलाय की मंदोदरी आणि विभीषण ज्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचे नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, अक्षय कुमार, देवांतक, नरांतक आणि त्रिशिरा ही नावं सोडून सांगा. कोकण रत्न पुरस्कार प्राप्त कॅसेट किंग लोकप्रिय शाहीर ओ मोरे बुवा. जबरदस्त. हे जे काय मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, अक्षय कुमार, देवांतक, नरांतक ही रावणाची मुलं आहेत. ही काय सोडायची काय गरज नाही. तुम्ही म्हटलंय मंदोदरी विभीषण. आता मला एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 मुलांची नावं ग्रंथामध्ये सापडलेत बुवा. त्याच्यामध्ये तुमचा एक कोण आहे तो तुम्ही समजून घ्यायचा आहे, कारण तुम्ही ज्ञानी आहात. तुमचं घराणं खरोखरच विठोबा शाहीर साळवी बुवा
यांच्या बरोबर कार्यक्रम करत असताना आम्ही घडलो आणि याचा आम्हाला अभिमान आहे की तुमचे गुरुवर्य आहेत, त्यांना सुद्धा लाख लाख आभार आणि शाहिरी मानाचा मुजरा. मंदोदरी आणि विभीषणापासून पुत्र झाले ते म्हणजे नीळ, निवात कवच, प्रल्हाद धाता आणि सर्राज ही 4 मुलं विभीषणाची होती बुवा. आणि पान नंबर 322 मतलब मी उत्तर देतोय. आता ह्यातला मुलगा तुमचा कोणता आहे तो तुम्ही शोधा. ही माझ्याकडे उत्तर मिळालेलं आहे ते मी तुम्हाला दिलेलं आहे, कारण अनेक ग्रंथामध्ये अनेक कथा आहेत. या ठिकाणी मंदोदरी किती जणांची बायको होती हे सुद्धा ग्रंथात आहे. रावणाची होती, त्याच्या अगोदर वालीची होती, त्याच्यानंतर विभीषणाची झाली, अशा अनेक कथा आहेत. या ठिकाणी मी माझा प्रश्न लेखी स्वरूपात दिलेला आहे. श्री कैलास पर्वत मानस सरोवर तीर्थयात्रा करत असताना 4 गुंफांचे दर्शन शिवभक्त घेतात. तर त्या 4 गुंफांची नावे सांगायची आहेत. उत्तर ग्रंथाधारे असावे. ओबी क्रमांक 25 जर असेल तर नक्कीच ते मान्य केलं जाईल आणि जरूर ते बरोबर असणार. या ठिकाणी प्रश्न मी दिलेला आहे. मी पद सुरुवात करतोय. पदाला तोपर्यंत एक फेरी मारा.